कोणताही छोले मसाला न वापरता परफेक्ट तयार होणारी आणि जबरदस्त लागणारी छोल्याची भाजी आणि टम्म फुगलेले गुबगुबीत असे भटुरे आज मी इथे बनवते आहे आणि ते तुमच्यासोबत शेअर पण करते आहे। तर हॅलो हाय नमस्कार, मी मंगल, वेलकम टू माय चॅनल। तर हे छोले भटुरे बनवण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भटुऱ्याचं पीठ भिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथे 1 चमचा साखर, अर्धी वाटी रवा आणि अर्धा कप पाणी घालून हा रवा चांगला 3 ते 4 मिनिटं मस्त भिजवून घेतलेला आहे। हा बारीक रवा घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्येच आपल्याला 2 कप गव्हाचं पीठ घालायचं, चवीनुसार मीठ, थोडासा खाण्याचा सोडा आणि थोडंसं बेकिंग पावडर सुद्धा घालायचं आहे। सोबतच आपल्याला 1 ते 1.5 वाटी दही घालायचं आहे। सोबतच गरजेनुसार पाणी घालायचं आणि हे पीठ आपल्याला चांगलं मळून घ्यायचं आहे, साधारण पोळीच्या पिठासारखं। पीठ छान मळलं गेलं की त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे आणि नंतर आपल्याला 3 ते 4 मिनिटं मस्त याला आपटून झोपटून म्हणायला हरकत नाही, मस्त आपल्याला याला मळून घ्यायचं आहे जोपर्यंत हे चांगलं स्ट्रेचेबल होत नाही। पीठ छान मऊसूत झालं, मस्त स्ट्रेचेबल झालं की आपल्याला याला असंच व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आणि त्याच भांड्यामध्ये झाकून ठेवायचं आहे साधारण 1 ते 1.5 तास। तोपर्यंत आपली छोल्याची भाजी पण तयार होते नाही का। त्यासाठी आपल्याला इथे हरभरे घ्यायचे आहे, साधारण 4 ते 5 तास भिजलेले। आता हे भिजलेले हरभरे कुकरमध्ये घालायचे आणि गरजेनुसार पाणी घालायचं। सोबतच आपल्याला यामध्ये फ्लेवरसाठी थोडासा खडा मसाला घालायचा आहे, ज्यामध्ये मी घातलेला आहे दालचिनी, तेजपत्ता, मसाला फूल, मसाला विलायची आणि 1 हिरवी विलायची सुद्धा घातलेली आहे। चवीनुसार मीठ घालायचं आणि सगळ्यात महत्त्वाचं थोडंसं खाण्याचा सोडा घालायला मुळीच विसरू नका, कारण त्याने काय होतं की छोले पटकन शिजतात, सोबतच खायला बाधत नाही आणि बराच वेळ नरम सुद्धा राहतात। झाकण लावायचं, 7 ते 8 शिट्या काढून घ्यायच्या। तोपर्यंत 3 कांदे, 2 टमाटर मिक्सरला बारीक असे वाटून घ्यायचे। सोबतच अद्रक, लसण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर सुद्धा वाटून घ्यायची। कढईमध्ये तेल घालायचं, सोबतच आपण इथे घालूया बारीक वाटलेलं कांदा आणि हा कांदा चांगला तेल सुटेपर्यंत म्हणजेच पिंकिश ब्राउनिश होईपर्यंत मस्त परतवून घ्यायचा, जळू द्यायचा नाही, करपू द्यायचा नाही। कांदा छान परतला गेला की त्यामध्ये हिरवं वाटण घालायचं आणि हे हिरवं वाटण सुद्धा मस्त तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घ्यायचं अशा पद्धतीचं। आता हे वाटण बऱ्यापैकी परतलं गेलेलं आहे। आता आपण त्यामध्ये घालूया टमाट्याची प्युरी आणि सोबतच त्यात असलेले कोरडे मसाले, ज्यामध्ये धने पावडर, हळद, जिरे पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर, जो आहे तो गरम मसाला, कसुरी मेथी, लाल तिखटवाली लाल मिरची पावडर आणि सोबतच एक अर्धा चमचा ओवा सुद्धा घातलेला आहे। ओवा घातल्याने फ्लेवर तर वाढतो, पण छोले असल्यामुळे हे हार्ड असतात पचायला, म्हणून ते पोटाला बाधत सुद्धा नाही। तर मस्त याच्यावर झाकण ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत मसाला चांगला परतवून घ्यायचा। छोले सुद्धा इकडे तयार झालेले आहेत। खडा मसाला काढून घ्यायचा, छोले बाजूला ठेवून देऊया। मळलेलं पीठ घ्यायचं, मळलेल्या पिठाला पुन्हा एकदा व्यवस्थित मळायचं आणि अशा छोटे छोटे आकाराचे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। गोळे तयार करताना शक्यतो अशा पद्धतीने तयार करा, म्हणजेच तुमचे भटुरे लाटल्यानंतर ते जेव्हा आपण तेलात घालतो तळण्यासाठी त्यावेळेला ते फुटणार नाही, कारण त्याला घडी पडत नाही, आडी पडत नाही, त्यामुळे भटुरे फुटणार नाही आणि परफेक्ट तळल्या जातील। अशा पद्धतीने हे गोळे आता बाजूला ठेवून देऊया। त्यानंतर तुम्ही इथे बघू शकता मसाला सुद्धा बऱ्यापैकी छान परतला गेलेला आहे। आता छोल्याच्या मसाल्यामध्ये तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालायचे आहे, मी थोडंसं कमीच घातलेलं आहे। आता हा मसाला छान शिजला गेला की त्यामध्ये आधी आपल्याला छोल्याचंच पाणी घालायचं आहे। शक्यतो वरचं पाणी घालायचं नाही, कारण ह्या छोल्याला मसाला व्यवस्थित चिटकून राहिला पाहिजे, नाहीतर रस्सा एकीकडे आणि छोले एकीकडे होतात। बऱ्यापैकी तसं होऊ नये म्हणून छोल्याचंच पाणी घालायचं अगोदर। शेवटी चवीनुसार मीठ घालायचं, फ्लेवरसाठी थोडंसं काळं मीठ आणि आमचूर पावडर घालायचं, मिक्स करायचं, झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं मस्त शिजवून घ्यायचं। छोले मसाले तयार झालेले आहेत। भरपूर कोथिंबीर घालायची, झाकण ठेवायचं। आता आपण भटुरे तयार करण्यासाठी अगोदर तेल गरम करायला ठेवूया, कारण आपण भटुऱ्याच्या पिठाचे गोळे अगोदरच तयार करून ठेवले, त्यामुळे आता आपला वेळ जाणारच नाही। मस्त एक गोळा घ्यायचा, तेल लावायचं, हाताने त्याला अगोदर अशा पद्धतीने व्यवस्थित पसरवून घ्यायचं। त्यानंतर हलक्या हाताने वरून याला असं लाटून घ्यायचं। कोणी गोल करतं, कोणी असं लांबट करतं, शक्यतो लांबटच करतात बऱ्यापैकी। तर अशा ओव्हल शेपमध्ये तुम्ही भटुरा लाटून घ्यायचा अशा पद्धतीने, अशा साईजमध्ये आणि मस्त गरम तेलामध्ये सोडायचा। असा थोडासा प्रेस करत करत असं दाबून धरत धरत त्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान फुलल्या गेलेला आहे।
अशा पद्धतीने मस्त असे आता हे सर्व भटुरे मी इथे तळून घेते आहे. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचे छोले आणि भटुरे एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडतील. नक्कीच तुम्हाला मी बनवलेले हे छोले आणि टम्म फुगलेले असे गव्हाच्या पिठाचे भटुरे आवडले असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मुळीच विसरू नका. त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, एन्जॉय.